हॅलो, आज आपण व्हाईट राईसबद्दल जाणून घेऊया. बऱ्याच जणांचा फेवरेट असतो व्हाईट राईस. त्यांना म्हणजे काही जण असे असतात की ज्यांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झालं असं वाटत नाही. पण तरी आपण थोडक्यात समजून घेऊयात की व्हाईट राईसला व्हाईट पॉइझन का म्हणतात. आपण शुगर पाहिलं, मैदा पाहिलं, त्यानंतर आता व्हाईट राईसबद्दल थोडक्यात माहिती घेऊया की त्याला व्हाईट पॉइझन आपण का म्हणतो किंवा तो आपल्या बॉडीवर कसा परिणाम करतो आणि त्याला दुसरा ऑप्शन आपण काय घेऊ शकतो आणि तो कसा बेटर आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हाईट राईस आपल्याला माहिती की त्या म्हणजे जो राईसचा ओरिजिनल कलर असतो तो म्हणजे जेव्हा आपण तो पॉलिश करतो त्याच्यानंतर तो व्हाईट बनतो. म्हणजे त्याचं जे न्यूट्रिशन आहे तर व्हाईट राईसमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण बघायला गेलं तर खूपच कमी आहे. त्याच्यामध्ये जस्ट एक त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो, म्हणजे कॅलरीज हाय असतात. जेव्हा आपण राईस खातो व्हाईट राईस तेव्हा त्याच्या कॅलरीज हाय असतात, ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो. आणि तुम्हाला आता माहीत झालं असेल की ग्लायसेमिक इंडेक्स जेव्हा हाय असतो तेव्हा शुगर लेवल पटकन फ्लक्च्युएट होतात आणि मग त्यामुळे आपण म्हणतो की व्हाईट राईस जो आहे तो डायबेटिसच्या लोकांना किंवा म्हणजे ज्यांना हॉर्मोन इम्बॅलन्सचा त्रास आहे अशा लोकांना तुम्ही तो अवॉइड केला पाहिजे व्हाईट राईस. कारण तो हॉर्मोन्स फ्लक्च्युएट झाल्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्सचा त्रास तुम्हाला पुढे जाणवू शकतो. आणि मी म्हटलं तसं न्यूट्रिशनल त्याची जी व्हॅल्यू आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी आहे. जस्ट तुम्ही एक कॅलरीज देता आणि म्हणजे भूक पण तुम्हाला पटकन लागते. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, जेव्हा लोक भात खायचे तेव्हा ते काम पण तितकंच करायचे, त्यामुळे त्या कॅलरीज पण बर्न व्हायच्या, त्यांच्या शरीरावर तितका वाईट परिणाम होत नव्हता. पण आताची लाईफस्टाईल बघायला गेलं तर म्हणून व्हाईट राईस जो आहे तो व्हाईट पॉइझनमध्ये येतो, कारण तो पटकन ब्लड शुगर हाय करतो, पटकन म्हणजे एक इन्शुलिन स्पाइक पण येतो आणि ब्लड शुगर हाय झाल्यामुळे हॉर्मोन्स फ्लक्च्युएट होतात. जसं मग त्या कारणामुळे आपल्याला थायरॉईड, डायबिटीज, हॉर्मोन इम्बॅलन्स यासारखे त्रास होऊ शकतात, म्हणजे पुढे जाऊन होऊ शकतो. की आता जर असतील तर मग आपण व्हाईट राईस जो आहे तो अवॉइड केलेला नेहमी चांगला. ओके. फायबर कंटेंट जो आहे व्हाईट राईसचा तो पण बराच कमी आहे आणि फायबर कंटेंट कमी असल्यामुळे काय होतं की तो म्हणजे शरीरामधून पटकन बाहेर टाकला जात नाही. ग्लायसेमिक इंडेक्स तर हाय आहे, जसं मैद्याचा आपण बोललो तसंच याचा पण फायबर कंटेंट लो आहे व्हाईट राईसचा. तर ह्या प्रकारे तो आपल्या शरीरावर थोडेसे दुष्परिणाम करायला लागतो जेव्हा आपण तो जास्त प्रमाणात खातो. मग राईस म्हणलं की राईसच नाही येत, राईसचे पदार्थ पण येतात, जसं की त्यापासून बनवलेले आपण म्हणू शकतो घावन किंवा बिर्याणीचा भात बीत हे तर पदार्थ येतातच. फर्मेंटेड फूड्स देखील काही प्रमाणात मग आपल्याला अवॉइड करायला लागतात, कारण त्याचा बेस इन्ग्रेडियंट व्हाईट राईस आहे. म्हणून मग व्हाईट राईसपासून बनवलेली इडली पण आपण काही केसेसमध्ये अवॉइड करायला सांगतो, कारण त्याचे अशा प्रकारे थोडेसे दुष्परिणाम आहेत. जेव्हा तुम्ही हेल्दी असता तेव्हा थोड्याफार प्रमाणात खाल्ल्यावर काही हरकत नाही, पण जेव्हा आपल्याला हॉर्मोनशी रिलेटेड काही समस्या असतात तेव्हा तो अवॉइड केलेला जास्त चांगला. ओके. तर आता व्हाईट राईसचं आपण समजून घेतलं, पण मग त्याला रिप्लेसमेंट काय आणि का. ब्राऊन राईस आपल्याला माहिती आहे जो बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे, तर तो तुम्ही ह्याला रिप्लेस करू शकता. ब्राऊन राईसचं बेनिफिट काय. तर ब्राऊन राईस जेव्हा जसा म्हणजे येतो आपण तो शेतकरी जेव्हा काढतात तेव्हा तो पॉलिश नाही करत, म्हणजे तो पुढे त्याचं जे पॉलिशिंग होतं जे व्हाईट राईसच्या बाबतीत होतं ते ह्याचं होत नाही. तिथे त्याचं आउटर लेअर आणि जो जर्म म्हणतो आपण एक जर्म लेअर असतो तो त्याचा प्रोटेक्ट केलेला असतो. ब्रान आणि जर्म हे दोन लेअर असतात राईसचे, ते प्रोटेक्ट केलेले असतात, म्हणजे ते ब्राऊन राईसमध्ये तुम्हाला मिळतात आणि त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. ओके. तर तो ब्राऊन राईस जो आहे त्याचा जो ब्रान लेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फायबर्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात. आणि जर्म हा जो आतला भाग आहे, म्हणजे असा जर राईस असेल तर जर्म एक छोटासा अंकुर म्हणू शकतो आपण त्याला, राईसचा अंकुर म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं आणि त्यासोबत हेल्दी फॅट्स मिळतात. अशा प्रकारे मग हा जो ब्राऊन राईस आहे हा म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची भरपूर आहे. त्याच्यामध्ये फायबर्स आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. या प्रकारे बऱ्याच प्रमाणात तुम्हाला बरेच न्यूट्रिशन्स मिळतात ब्राऊन राईसमधून. तर आणि त्याचे बेनिफिट्स जर बघायला गेलं तर हा फायबरमध्ये हाय आहे, फायबर कंटेंट त्याचं हाय आहे. त्यामुळे काय होतं की तो पोटामध्ये जेव्हा आपण खातो तेव्हा तो आतड्यांना चिकटून राहणं वगैरे हे प्रकार होत नाही. तो
पटकन डायजेस्ट होतं, फायबर कंटेंट हाय असल्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ऑटोमॅटिक लो होत जातो, म्हणून मग शुगर स्पाइक्स पण येत नाहीत ह्याच्यामुळे. आणि जेव्हा आपण हॉर्मोनचे डिसबॅलन्सेस असतात तेव्हा आपण म्हणतो की मग तुम्ही ब्राऊन राईस प्रिफर करू शकता, कारण त्याच्यामुळे तुम्हाला हॉर्मोन फ्लक्च्युएशन्स येत नाही आणि एक ब्लड शुगरचा एक स्टेडी स्पाइक राहतो, जो की म्हणजे आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. म्हणून तुम्ही ब्राऊन राईस सेफली खाऊ शकता. सो ह्याचं फायबर कंटेंट आहे, ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, जसं आपण महिन्यामध्ये पाहिलं तसं. न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण जास्त आहे याची. आणि खाल्ल्यानंतर भूक पटकन भागते, म्हणजे थोडासा खाल्ला तरी तुमची भूक पटकन भागून जाते. भाजीसोबत किंवा ब्राऊन राईसचा तुम्ही फ्राईड राईस केला, भाजीसोबत खाल्ला तरी भूक लवकर भागते कम्पॅरेटिव्ह टू व्हाईट राईस. व्हाईट राईस तुम्हाला जास्त खावा लागतो आणि त्याचे मग ते दुष्परिणाम जे आपण बोललो ते तर आहेच. सो हा भूक पण सॅटिस्फाईड करतो ब्राऊन राईस तुमची. आणि भूक सॅटिस्फाय झाल्यामुळे काय होतं की पटकन लगेच तुम्हाला खायची इच्छा नाही होणार. खायची इच्छा नाही होत म्हणजे काय होतं, भूक भागली आणि ओव्हर इटिंग होत नाही, मग ऑटोमॅटिकली तुमचं वजन पण कमी व्हायला ह्याच्यामुळे मदत होते. सो वेट लॉससाठी पण आपण म्हणतो की तुम्ही व्हाईट राईसच्या ऐवजी ब्राऊन राईस खाऊ शकता, कारण त्याचं जे जर्म आणि बाहेरचा जो ब्रॅनचा लेअर आहे ह्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, विटामिन्स, मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असतात. नक्की तुम्ही प्रेफर करू शकता ब्राऊन राईस. अशा प्रकारे फायदे जाणून घेतल्यावर आपण नक्की विचार करू शकतो की आता ब्राऊन राईस खायचा का व्हाईट राईस खायचा. मान्य आहे की ब्राऊन राईस शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणजे हा जर पटकन 2 शिट्टीमध्ये होत असेल तर तुम्हाला ब्राऊन राईस जो तो एक 4 ते 5 तास आधी मे बी भिजवायला लागतो पाण्यामध्ये, आणि मग तो कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या जास्त घ्यायला लागतात. तर अशा प्रकारे थोडासा वेळ जर तुम्ही दिला तर एक हेल्दी ऑप्शन तुम्ही निवडू शकता इन्स्टेड ऑफ व्हाईट राईस. आपल्या तब्येतीसाठी आपण एवढं नक्कीच करू शकतो. व्हाईट राईस पटकन शिजतो, ब्राऊन राईस शिजायला थोडासा वेळ लागतो.